मेफेंटरमाइन सल्फेट टर्मिनल या नशिला इंजेक्शनच्या बाटल्या विकण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या यड्रावच्या 19 वर्षीय तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। साहिल पाटीलकडून पोलिसांनी त्या नशिला इंजेक्शनच्या 26,000च्या 67 बाटल्या, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी वाहन असा 1,13,000चा मुद्देमाल जप्त केला। इचलकरंजी परिसरात गुन्हेगारीचा आणि नशिल्या पदार्थांच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय। यड्राव इथं राहणारा साहिल पाटील हा तरुण गुरुवारी रात्री नशा निर्माण करणारी इंजेक्शन्स विकण्यासाठी इचलकरंजीतील उत्तम प्रकाश चित्रमंदिर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचून साहिल पाटीलला ताब्यात घेतलं। त्याची झाडाझडती घेतली असता नशिल्या इंजेक्शनच्या 67 बाटल्या सापडल्या। या इंजेक्शनच्या बाटल्या, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा 1,13,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। एकीकडे गोवा मेड दारूची तस्करी वाढतीये, चोरी छुपे गुटखा आणि गांजा विक्री वाढली आहे। अशा परिस्थितीत आता थेट नशा आणणारी इंजेक्शन्स इचलकरंजी परिसरात मिळू लागली आहेत। त्यामुळे पोलिसांनी नशिला पदार्थ विक्री प्रकरणाची पाळंमुळं खणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे।